चिदानंद एक रूपाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 25 गाथा नंबर 11 गाथा पाठ. पुन पुन पाणीय पंचगुरु भावे चित्ति धरे भट्ट पहाय गणांचो तेऊ अपतियो करे मैं पंचगुरु को कर प्रमाण पुनः पुनः मित भाव से मन बसा कहता त्रिविध आगतम बट तुम सुनना उसे. आचार्य योगींद्र देव परमात्मा प्रकाश ग्रंथ परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य परमात्म्याचं स्वरूप सांगत आहे. त्यातले परमात्मा एक अनंत सिद्ध परमात्मा, ते कार्य परमात्मा पण आहे आणि कारण परमात्मा पण आहे. आणि आपल्या बाकी संसारी जीवापैकी कारण परमात्मा द्रव्यवृत्तीने शुद्ध आहे आणि कार्यामध्ये अशुद्धी आहे. मग अशा प्रकारे आपण पान नंबर 26 वर पाहत होतो. शंकाकाराने प्रश्नाने शिष्याने प्रश्न विचारला होता की जो आत्मा आहे तो आत्मा किती प्रकारचा आहे. तर 3 प्रकारच्या आत्म्याचं मी कथन करेन. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. मग त्याचं कथन करत असताना पान नंबर 26 वरती दुसरा पॅरेग्राफ. सारांश यह हुआ कि 3 प्रकार आत्मा के स्वरूप में से शुद्ध आत्मस्वरूप जो निज परमात्मा वही ग्रहण करने योग्य है. 3 प्रकारचे आत्मा, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा हे आत्म्याचे पर्यायवृत्तीने 3 प्रकारचं स्वरूप आहे. असं असताना सुद्धा त्यामध्ये आचार्य प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये विद्यमान असणारा, देहाला स्पर्श न करणारा, देहरूप न होणारा असा स्वतःचा शुद्ध आत्मा निज परमात्मा तोच कसा आहे ग्रहण करण्यायोग्य आहे. जे जाणण्यासाठी उपयोगी आहे, ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे, सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी उपयोगी आहे, सम्यक आनंदाच्या प्राप्तीसाठी स्वतःचाच आत्मा कसा आहे उपयोगी आहे. प्रदीप तर बोरचं काम चाललं आहे, मागं बोरिंगचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे त्याचा आवाज आहे. समजा आपलं शरीर आहे तर आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहे आणि त्या सप्तधातूमध्ये आपला आत्मा विराजमान आहे. सप्तधातूच्या शरीरामध्येच आपला आत्मा विराजमान आहे. मग व्यवहार नयाने अपवित्र स्थानामध्ये पवित्र आत्मा विद्यमान आहे. मग असं असताना सुद्धा तो कसा आहे त्यावेळेला सुद्धा स्वभावाने पवित्रच आहे. परद्रव्याकडून पाहतो तेव्हा तो अपवित्र म्हटला गेला आणि त्याच वेळेला स्वभावाकडून पाहतो तेव्हा तिथे कसा तो पवित्र आहे. समयकारमध्ये आचार्य उदाहरण दिलं.
चिखल आहे आणि चिखलामध्ये एक सुवर्णाची अंगुठी ठेवली आपण 1 वर्षापर्यंत, तर मग ती 1 वर्षापर्यंत अंगठी चिखलामध्ये राहिलेली आहे. मग अंगठी चिखलरूप कधी होतो का? नाही. अंगठी कधी चिखलरूप होते का? नाही. चिखल कधी अंगठी रूप होतो का? ते दोघं एका ठिकाणी आहेत, पण दोघं एक ठिकाणी राहत असताना सुद्धा दोन्ही पदार्थ आपला आपला स्वभाव सोडत नाहीत. तसं विचार करायचा त्या सप्तधातुरूपी शरीरामध्ये, मनामध्ये आपला आत्मा प्रत्येकाचा विद्यमान आहे. व्यवहाराने शरीरामध्ये आहे, रागद्वेषाचे परिणाम आहे, विभाव आहे, अज्ञान आहे. व्यवहाराने हे सर्व सत्य आहे हे असताना सुद्धा हा जीवाचा त्रिकालवर्ती स्वभाव नाही. शुद्ध झालं. म्हणून काय प्रश्न कसा आहे? खाणीमध्ये सुवर्ण जे आहे ते सुवर्ण कसं आहे? अशुद्ध आहे. मग खाणीमध्ये सुवर्ण अशुद्ध आहे, मग त्या सुवर्णाच्या कणाला तिकडून पाहणं अशुद्धता का किट्ट कालिमाकडून पाहिलं तर अशुद्धता आहे? परद्रव्याच्या संयोगामध्ये पाहतो तेव्हा त्या सुवर्णाच्या कणाला अशुद्ध म्हटलं. आणि त्या ठिकाणी सुद्धा ते सुवर्णाचे कण प्रत्येक स्वतंत्र भिन्न भिन्न आहे, म्हणजे स्वभावाने शुद्ध आहे आणि परद्रव्याच्या अपेक्षेने पाहिलं तर त्याच्यामध्ये अशुद्धता आहे. मग तिथे खाणीमध्ये जरी सुवर्णाचा स्वभाव अशुद्ध मानला, काय केला? अशुद्ध मानला स्वभाव, तर 16 तास दिल्यानंतर शुद्ध होईल का? होणार. म्हणजे तिथे काय आहे? व्यवहाराने त्या सुवर्णाला परद्रव्याच्या सद्भावात अशुद्ध म्हटलं. मग व्यवहाराने अशुद्धता आहे. व्यवहाराच्या ठिकाणी 100% सत्य आहे, खोटा नाही. मग असं असताना सुद्धा जो व्यवहार आहे तो व्यवहार 2 किंवा अनेक वस्तूच्या संयोगात कथन करतो. मग 2 किंवा अनेक वस्तूच्या संयोगात कथन केलेला व्यवहार तावत काल सत्य आहे, पण त्रिकालवर्ती सत्य नाही. मग तिथे सुद्धा पार्टिकल सुवर्णाचे स्वतंत्र वेगळे कारण रूपाने शुद्ध होते. अशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा ते शुद्ध स्वभाव होता. मग ते खाणीतून सुवर्ण काढलं आणि त्याला अग्नीमध्ये भट्टीमध्ये टाकले. मग अग्नीच्या तावामुळे माती जी काही आजूबाजूला त्याच्यावरती ती माती जळून गेली आणि त्या सुवर्णाच्या कणाला लागली जी काळीमा होती. काळीमा आणि किट्ट हे 2 होते. मग अग्नीच्या द्वारे ते जळून गेले, म्हणून सुवर्ण कसं झालं? शुद्ध. हे कोणतं शुद्ध? पर्यायामध्ये त्याच्यामध्ये कार्यामध्ये शुद्धी प्रगट झाली. आता आगम भाषेने काय सांगणार? अग्नीच्या संयोगामध्ये मातीचा अभाव झाला आणि त्याला लागलेली जो काळेपणा होता ते नष्ट झालं, म्हणून सुवर्ण शुद्ध झालं. मग आगम भाषेने व्यवहाराने परद्रव्याच्या अभावामध्ये शुद्धी
हे व्यवहाराने ते 100% सत्य आहे. मग असं असताना सुद्धा अशुद्ध अवस्थेमध्ये कारण शुद्ध होतं. अशुद्ध अवस्थेमध्ये कारण शुद्ध होते आणि कारणामध्ये शुद्धता असेल तरच कार्यामध्ये शुद्धता प्रगट होते. आणि कारणामध्ये जर अशुद्धता असेल तर कार्यामध्ये कधीही शुद्धता प्रगट होत नाही. कोळसा कारण काळा आहे, त्याला घातलं तरी त्याचं कार्य कृष्णच होणार आहे. म्हणजे जसं कारण आहे तसं त्याचं कार्य आहे. हिरा आहे खाणीमध्ये, मग हिरा काय होतो? कोळशाच्या खाणीमध्ये हिरा मिळतो. कुठे मिळतो? कोळशाच्या खाणीमध्ये. मग तिथे तो कसा आहे? मलिन आहे, बहिरंगातून त्याला आवरण आहे. मग बहिरंगातून आवरण आहे, पण परद्रव्याकडून पाहिलं तर तिथे कार्यामध्ये अशुद्धता आहे. पण हिऱ्याचा स्वभाव कारण तिथे शुद्ध आहे. कारण शुद्ध आणि कार्य अशुद्ध आहे. नंतर खाणीतून काढून त्याला अनेक प्रक्रियाच्या माध्यमातून तो हिरा काय झाला? पूर्ण शुद्ध निर्मल झाला. मग का झालं? तर कारण स्वभाव तिथे होता शुद्ध, म्हणून कार्यामध्ये शुद्धी आली. मग कार्यामधली शुद्धी ती पर्यायची शुद्धी आणि कारणाची शुद्धी ती पूर्वीपासून आहे. मग कारण आणि कार्य, मग त्रिकालवर्ती उपादान म्हणा किंवा कारण म्हणा, त्याच्यामध्ये शुद्धी असेल तरच कार्यामध्ये शुद्धी प्रगट होते. आणि त्रिकालवर्ती उपादानामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये शक्ती उत्पन्न होत नाही. चंदनबाबी, तुम्ही रोटली करता घरी गेल्यावर, कशाच्या रोटल्या करता? गव्हाची पिठाची रोटली करता. मग तुम्ही रोटली करता का नाही? करता. बरोबर. तुम्ही म्हणणार की मी रोटली करते, असा पण कर्तृत्व घेतला. व्यवहाराने तुम्ही रोटली करता हे मान्य आहे. मग व्यवहाराने रोटली करत असताना रोटली रूपाने परिणमन कोण करतं? कणिक किंवा पीठ होतं, तेच रोटली रूपाने परिणत झाले नाही. मग कर्ता आणि कर्म, पीठ किंवा कणिक कर्ता झाल्याने रोटली कर्म झाली. मग एक द्रव्यामध्ये कर्ता कर्म संबंध आहे, एका द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध आहे. पीठ किंवा कणिक कारण झालं, रोटली कार्य झालं. मग तुम्ही पण कारण आहात का नाही? तुम्ही आहात. बेलणा आहे, पोलपट आहे, गॅस आहे, लायटर आहे, अग्नी आहे. मग हे सगळे वस्तू कारण आहेत. पण या सगळ्या वस्तू रोटली रूपाने परिणम झाल्या का? नाही. मग रोटली रूपाने परिणमन कणकेचा गोळा किंवा पीठ झालेला आहे. कारण का? त्या पीठामध्ये, कणकीमध्ये कारणामध्ये कार्य होण्याची शक्ती त्याच्यामध्ये होती. आणि आपण सगळे बहिरंगामध्ये निमित्त कारण बनतो. मग एखादा म्हणेल मीच रोटली बनवते, असं कोणी म्हणेल करता. मग काय केलं? तुम्हाला बारीक वाळूचे कण आणून दिले, त्याची रोटली बनवा. मग काय म्हणणार तुम्ही? मी रोटली बनवणारे आहे तर रोटली तर बनवा त्याची. मग ज्याच्यामध्ये कार्य होत नाही त्याचे तुम्ही करता नाही, आणि ज्याच्यामध्ये कार्य होतं त्याचे करता आहात का आपण? नाही. निमित्त करता आहोत, निमित्त कारण आहोत, पण उपादान कारण नाही. मग उपादान कशाला म्हटलं?
उप म्हणजे जवळ, अंतरंगातून, जो आपल्या अंतरंगातून कार्याला उत्पन्न करतो, प्रगट करतो, त्याला उपादान म्हटलं जातं. मग कणीचा गोळा रोटली रूपाने परिणत झाला तर त्यांनी अंतरंगातून रोटली प्रगट केली की नाही, मग तो काय झाला, उपादान कारण. आणि बहिरंगातल्या सगळ्या वस्तू काय झाल्या, निमित्त कारण. मग एक सिद्धांत जिनागामध्ये लक्षात ठेवायचा, अंतरंग उपादान आणि बहिरंग निमित्त याच्या सद्भावातच कार्याची उत्पत्ती होते. हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. एक, मग अंतरंग उपादान आहे, बहिरंग निमित्त नसेल तरी कार्याची उत्पत्ती होत नाही. अंतरंग उपादान आहे पण बहिरंग निमित्त नाही तरी कार्याची उत्पत्ती होत नाही. बहिरंग निमित्त आहे, उपादान नाही, तरी कार्याची उत्पत्ती होत नाही. मग हे सिद्धांत पहिले सामान्य रूपाने जाणून घ्या. मग परत काय विचार करायचा, कार्याची उत्पत्ती कारणामधूनच होते, म्हणून कार्याचं खरं कारण कारणरूप द्रव्य आहे. कोण आहे, कार्याचं खरं कारण उपादान वस्तू आहे. म्हणून निमित्ताशिवाय कार्य होत नाही आणि निमित्त काही करत नाही. निमित्ताशिवाय होत नाही, निमित्त काही करत नाही, हे दोन्ही लक्षात ठेवा. रोटली होताना सगळे निमित्त पाहिजे, तेव्हा रोटली कार्य होईल. आणि त्या कारणामध्ये एकाचा जरी अभाव असेल तरी कार्याची उत्पत्ती होत नाही. मग निमित्त आणि उपादान, मग उपादान निमित्त दोन्ही 100% आहे असं भूत व्यवहारण्याने दोघांची सत्ता दाखवली. मग असं असताना सुद्धा उपादान 100% कार्याचा कर्ता आहे आणि निमित्त कार्याचा कर्ता शून्य आहे. उपादान कार्याचा कर्ता 100% निश्चय न्यायाने, आणि निश्चय न्यायामध्ये निमित्त 0% आहे. पण असद्भूत वर्णने निमित्त उपादान दोन्ही 100% आहेत. त्याला वाटतं असद्भूत व्यवहार नाही. आणि कार्याचा कर्ता उपादान 100% आहे, निमित्त 0% आहे. कारण का, जेवढी निमित्त कारण रोटलीसाठी होते त्यामधल्या किती वस्तू रोटली रूपाने परिणत झाल्या नाही. त्याला पहिले लावून याला मागं काढा, इकडला दरवाजा लावा आणि इकडला मागं घ्या. म्हणजे काय झालं, रोटली पीठ स्वयं रोटली रूपाने परिणत झालं. मग उपादान कार्याचा 100% कर्ता आहे आणि बाकीचे सगळे कार्याचा कर्ता नाही. कुठे, निश्चय नयामध्ये. आणि असद्भूत वर्णेमध्ये दोघांची सत्ता आहे. मग उपादान निमित्त दोन्ही आहे, त्याला असद्भूत वर्णे म्हणा, म्हणजे दोन द्रव्याचा संबंध. आणि कार्य एका द्रव्यामध्ये झालं म्हणून उपादानच कार्याचा 100% कर्ता आहे, तिथे निमित्त काही करत नाही. एक, उपादान निमित्त दोन्ही एका ठिकाणी असताना असद्भूत वर्णने गॅस पेटलेला आहे, तवा ठेवलेला आहे, पोलपट आहे, त्याच्यावर कणकीचा गोळा ठेवलेला आहे आणि रवी काय बेलनं फिरत आणि हात फिरत आहे. मग या सगळ्यांची क्रिया, त्या प्रत्येक वस्तूची क्रिया त्या प्रत्येक वस्तूमध्ये झाली का कणकीमध्ये झाली?
गॅसची क्रिया गॅसमध्ये झाली, तव्याची क्रिया तव्यामध्ये, हाताची क्रिया हातामध्ये, बेलण्याची फिरण्याची क्रिया त्याच्यामध्ये झाली, पोलपटची क्रिया त्याच्यामध्ये झाली. जी हे सगळे निमित्त जे आहेत ते आपल्यामध्येच कार्य करतात, दुसऱ्या द्रव्यात कार्य करत नाही. पण या द्रव्यामध्ये परिणती होत असताना त्यांचंही तिथे कार्य आहे. म्हणून निमित्ताशिवाय होत नाही, निमित्त काही करत नाही. मग निमित्त उपादान दोन्ही आहेत, त्यामुळे असद्भूत व्यवहाराने दोघांचा संबंध दाखवला. आणि निश्चयने उपादानमधून कार्य झालेलं आहे, निमित्ताने केलं नाही. जी अशी दोन्ही व्यवस्था व्यवस्थिशीर आपण जाणून श्रद्धान करा. पण तेव्हा काय सांगणार? कणिक स्वयं रुटली रूपाने परिणत झाली, म्हणून कार्याचा करता उपादान 100% आहे आणि तिथे निमित्त काही करत नाही. मग हे जर आपल्याला दोन्ही नाही बरोबर समजले तर कुठेही विवाद होत नाही. प्रदीप काय चाललंय? मग चारण वृद्धिधारी मुनिराज त्यांचा उपदेश हे सगळे निमित्त कारण झाले, निमित्त कारण. आणि त्या सिंहाचा जीव आहे हा मुनिराज आणि त्यांचा उपदेश दोन्ही जायचा. कारण तो जीव आहे आणि त्यांचे शब्द गेले नाही, म्हणून मुनिराजांचा जीव आणि त्यांचे शब्द हे दोन्ही तिथे निमित्त झाले. आणि सिंहाचा जीव उपदेश ग्रहण करत आहे. मग निमित्त उपादान दोन्ही आहे, असद्भूत व्यवहार नाही. मग मुनिराजांचा उपदेश ऐकून मुनिराजांना सम्यक दर्शन प्राप्त झालं का? नाही. त्या शब्दाला सम्यक दर्शन प्राप्त झालं का? नाही. सिंहाच्या जीवाच्या शरीराला सम्यक दर्शन प्राप्त झालं का? नाही. मग सिंहाच्या जीवामध्ये, त्या शरीरामध्ये जो जीव आहे आणि त्या जीवामध्ये जो श्रद्धा गुण आहे, त्या श्रद्धा गुणाला सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे. हे कोणाला प्राप्त झालं? जीवाला प्राप्त झालं. म्हणून काय झालं? सम्यक दर्शनाची उत्पत्ती आणि मिथ्यात्वाचा नाश. आणि जीवद्रव्य तोच आहे जे उत्पाद वे ध्रुव एका द्रव्यात आहे. मग तोच जीव सम्यक दृष्टी झाला. मग सम्यक दर्शनाचं कार्य सिंहाच्या जीवामध्ये झालं. मग सिंहाचा जीव सम्यक दर्शनाच्या पर्यायाचा उपादान करता 100% आहे. आणि याच्यामध्ये कार्य झालं. मुनिराजांनी मुनिराजांचा उपदेश त्यावेळेला कार्य करण्यात तिथे 0% आहे. मग असं निश्चय व्यवहार उपादान निमित्त याचं जर स्वरूप बराबर समजून घेतलं तर कुठेही भांडणं होत नाही. जिनवाणी हे भांडणं मिटवण्याचं काम करते आणि जिनवाणी घेऊन आपण भांडणं करू लागलो. मग देवगुरु शास्त्राचा दोष आहे का आपला दोष आहे? दोष आपला आहे. शात असती शात नसती. मग ही सप्तभंगी किंवा नय जे आहे तुमचे भ्रम मिटवतात का भांडणं लावतात? भ्रम मिटवतात. पण ते घेऊन आपण काय सांगणार? तक्रार. एक म्हणतो निमित्तामुळे कार्य होतं, एक म्हणतो उपादानामुळे कार्य होतं. दोघं काय केले? आपल्या ठिकाणी ठाम राहिले. मग ते दोघांचं काय झालं? एकांत झाला. मी म्हणतो निमित्तानेच कार्य होतं आणि नाही म्हणतात उपादानाने कार्य होतं. मग दोघांनी एकांत पकडला नाही.
नाही तिथे मिथ्यात्व आहे. मग उपादानाने पण कार्य होतं, निमित्ताने पण कार्य होतं, हे जाणून घ्या पहिले. मग उपादान निमित्त दोन्हीच्या सद्भावात कार्य होतं, पण उपादान अंतरंगातून कार्याला उत्पन्न करतं आणि निमित्त बहिरंगामध्ये कार्य करतात. मग असं जर मानलं, अंतर्भूत व्यारणेने उपादान निमित्त दोन्हीही असतात, हे माना अंतर्भूत व्यारणे, कुठे भांडण होणार नाही. आणि कार्य उपादानमध्ये झालं, मग कार्य उपादानमध्ये झाल्यामुळे उपादानच कार्याचा कर्ता आहे, तिथे कार्याचा कर्ता निमित्त नाही. मग असं सांगितलं तर भारतात कुठे भांडणं होतील का? पण काय चाललंय? एक चाललं. हां, म्हणजे अभिप्राय जाणत नाही जाणत नाही ती एक जीव आहे. तो काय म्हणतो? उपादान निमित्त दोघांच्या सद्भावात कार्य होतं. निमित्त उपादानमध्ये काही करत नाही, उपादान निमित्तामध्ये काही करत नाही. निमित्ताशिवाय होत नाही, निमित्त करत नाही. एवढी सगळी व्यवस्था बराबर मानतो. आणि पुढे जाऊन काय सांगतो? बहिरंगातलं निमित्त असताना उपादानामध्ये बदल होतो. का सांगलं रे? पहिले सिद्धांत काय म्हणला? उपादान निमित्त दोन्ही. निमित्त उपादानामध्ये काही करत नाही, उपादानच आपलं कार्य करतो. मग इथे एवढी वस्तू व्यवस्था मांडतो, इथेपर्यंत कुठेही चूक नाही. मग उदाहरण देताना काय देतो? निमित्त बहिरंगामध्ये मिळाल्यामुळे उपादानमध्ये बदल झाला. काय का? पहिले का सांगितलं? उपादान निमित्त दोन्ही असतात, निमित्त उपादानमध्ये काही करत नाही, उपादान स्वयंपरिणमन होतं. मग एवढा सिद्धांत 99% 99 बराबर सांगितला, तिथे कुठेही चूक नाही. मग उदाहरणं देताना काय सांगतो? समजा घरी आपण रोटली तयार करू लागलो, मग रोटली करताना प्रत्येक व्यक्तीला रोटली करून आपण देऊ लागलो. मग दुसरा एक व्यक्ती घराचा सदस्य आला, तो काय म्हणतो? मला रोटली खायची नाही, मला खाकरा करून द्या. तुम्ही कणिक पीठ कशासाठी किमलंय? पण आता तो व्यक्ती काय मागतो? मग आता त्याच्यातून काय होणार? कशामुळे झालं खाकरा? निमित्तामुळे उपादानामध्ये बदल झाला का नाही? त्या व्यक्तीला खाकरा करण्याचे भाव झाले, मग हे कणिक एक उपादान आहे. मग त्या व्यक्तीमुळे खाकराचे झाली की नाही परिणती? निमित्तामुळे उपादानामध्ये बदल होत नाही. हे असं उदाहरणं देतात, जे 99% 99 सिद्धांत बराबर मानून शेवटी 1% खोटं सांगतात, ते लोकांना समजत नाही. तर बराबर आहे, तुम्ही कणिक कशासाठी? रोटलीसाठी. आता बघ, त्याच्यामुळे याच्यात खाकरा झाले की नाही? मग निमित्तामुळे उपादानामध्ये बदल होतं की नाही? मग हे सिद्धांत 1 सिद्धांत तुमचा 99% सिद्धांत बाद झाला, खोटा ठरला. मग कसं सांगा? रोटलीसाठी कणिक किंलवता झाले, व्यक्ती आला, त्याला खाकरा खाण्याचे भाव झाले, ते खाकरा तयार झाला. पण तो निमित्त आहे. पण त्या गव्हाच्या कणकेमध्ये तुम्ही तेवढी जशी कणिका तसंच त्याचे खाकरा करताल का? काय करताल? परताना मग थोडा घट्टपणा आणावं लागेल की नाही? मग कुणामुळे खाकरा झाले? त्या व्यक्तीमुळे का त्या पिठामध्ये योग्यता होते म्हणे? हे एक पॉईंट असताना हे सगळे खोटं सांगतात, ते लोकांना समजत नाही, माहीत नाही.
99% आपल्याला सत्य दिसतं. तुम्ही म्हणा की या व्यक्तीला खाकरा खाण्याचे भाव झाले, हा निमित्त आहे, पण त्याच वेळेला त्या कणकेमध्ये खाकरा होण्याचीच योग्यता होते, हे सांगत नाही. म्हणजे काय झालं, एक म्हणजे शेवटी काय म्हणलं, निमित्तामुळे उपादांमध्ये बदल होतो. म्हणजे पहिले सांगितलेले सगळे सिद्धांत काय झाले, स्ववचन बाधित झाले. निमित्तामध्ये होत नाही, उपादांमध्ये कार्य होतं. उपादांमध्ये होत असताना निमित्त असतं. मग हे पहिले जे सगळे सिद्धांत सांगितले, त्या एक वचनाच्याकडे सगळे सिद्धांत त्याचे बाद झाले, तरीसुद्धा त्याला ते सत्य मानतात आणि पुस्तकामध्ये लिहितात, छापतात. काय पण ही एक जे छोटंसं पिल्लू पडलेलं सोडलेलं, ते कुणाला लक्षात येत नाही. ते बरोबर आहे, त्यांना खाकरा खाण्याचे भाव झाले म्हणा, तर त्याच्यात खाकरा झाला. मग त्याच्यात योग्यता होती की नाही ते पण सांगायचं. मग याचं निमित्त असताना त्या कणकेमध्ये सुद्धा आणि घट्टपणा आणून त्याच्यामध्ये योग्यता होती, खाकरा झाल्या. पण असं सांगितलं जात नाही. आणि आपल्याला सर्व आपल्या स्वतःला फार उच्च मानतात असे जीवांची सध्या काय आहे, विचित्रता आहे. पण पूर्वीच्या पुण्याच्या कर्माच्या उदयामुळे, यशो नामकीर्ती कर्माच्या उदयामुळे खोटं सुद्धा खरं रूपाने चाललेलं आहे. आणि खऱ्याचं पापकर्माचा उदय आहे, यशकीर्ती नामकर्माचा उदय नाही, सत्यसुद्धा चालत नाही. आणि पंचम कालाची महिमाच आहे. म्हणून समुद्रभद्र आचार्यांनी रत्नश्रावकाचार्यामध्ये सांगितलं की हे पंचम काल आहे. पंचम कालामध्ये अज्ञानीची चलती राहणार आहे, ज्ञानीला कोणी विचारणार नाही. अज्ञानीला लोक डोक्यावर घेऊन फिरणार आहेत आणि ज्ञानी जवळ असला तरी विचारणार नाही. ती पंचम काळाची योग्यताच आहे. मग तिथे सांगितलं की त्याच्या पुण्यकर्माचा, यशोकीर्ती नामकर्माचा उदय आहे, तुझा नाही. तुला कोण विचारत नाही तरी घाबरू नकोस. काय म्हणतो, निमित्ताने सांगितलं पंचम कालाची महिमा, अज्ञानी जीवाची महिमा आणि त्याच्या पुण्याचा उदय आणि यशोकीर्ती नामकर्माचा उदय. मग तुला कोणी विचारत नसेल, कोणी तुला बोलत नसेल, तरी आपली श्रद्धा बिघडू देऊ नको. मला कोणी विचारत नाही, मला कोणी विचारत नाही, येत नाही कोण माझ्याकडे, शिकतच नाही. मग असं आपुलीत होऊन मग माझ्याकडून शिकत नाही, कोण शिकत नाही, माझ्या पुण्यकर्माचा उदय नाही, यशोकीर्ती नामकर्माचा उदय नाही, मग माझं ज्ञान खोटं आहे अशी खोटी श्रद्धा करू नको. मग काय करा, उदाहरण दिलं, नियम 4मध्ये पण दिलं आणि तिथे पण दिलं. एक दरिद्री व्यक्ती आहे, त्याला योगायोगाने धनाची प्राप्ती झाली. मग त्याला धनाची झालेली प्राप्ती तो भर सर्व लोकांमध्ये धन दाखवेल का? सगळ्या लोकांना धन दाखवेल का प्राप्त झालेलं? नाही, घरामध्ये ठेवेल. त्याच्यातलं काही धन घेऊन दुसऱ्या गावाला जाईल, तिथून काही वस्तू आणेल, रात्री येईल आणि आपल्या घरामध्ये गपचूप खाईल. तसं ज्ञानीला प्राप्त झालेलं जे सम्यक दर्शनरूपी धन, आत्मानुभूती धन, हे काय करणार आहे, स्वयं आपल्या सामायिक ध्यानाच्या वेळेला तो आपण भोगणार आहे. हे दाखवण्याची वस्तू नाही. म्हणून स्वतःचं अध्ययन वाढवा. कोण खरं सांगतं आणि कोण खोटं सांगतं निर्णय करा आणि खोटं सांगणाऱ्याचा द्वेष करू नका. कारण जिनवाणी द्वेष करण्यासाठी ज्ञानी होऊ नका. सत्य असत्य जाणा, असत्यापासून दूर व्हायचं तर दूर व्हा,
सत्यापाशी यायचं असतं तर या. येणं न येणं तुमच्यावरती अवलंबून आहे. तुमच्या उपादानाची योग्यता असेल तर तुम्ही असत्यापाशी जाचाल, पुरुषार्थ. तुमच्या उपादान योग्यता चांगली असेल तर तुम्ही सत्यापाशी जाचाल. मग सत्यापाशी जायचं का असत्यापाशी जायचं हे माझ्या वर्तमानाच्या पुरुषार्थावरती अवलंबून आहे, निमित्तावरती, परद्रव्यावरती अवलंबून नाही. मग सत्य आणि असत्य, खोटं आणि खरं हे केव्हा समजेल दुसऱ्याचं आपल्याला? स्वतः अध्ययन केलं तर. मग स्वतः अध्ययन नाही केलं मग कोणाचं सत्य आणि कोणाचं असत्य याचा निर्णयच होणार नाही. मग आपण काय करणार? सत्यापासून सत्याला प्राप्त होणार नाही, असत्यापासून दूर होणार नाही. म्हणून काय की कान आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. कानाने ऐकलं आणि डोळ्याने पाहिलं तर डोळ्यांनी पाहण्यामध्ये जास्त महत्त्व आहे आणि कानाने ऐकल्यामध्ये तेवढं महत्त्व नाही. कोर्टामध्ये एकाने व्यक्तीचा खून केला, साक्षीदार उभा केले, 100 लोक 99 लोक म्हणले मी ऐकलंय, एक म्हणतो मी बघितलो. कुणाचं खरं? कानला सौ बखा एक लिखा. नुसतं सांगून कानाने चालणार नाही. ते तुम्ही बघितलं का प्रत्यक्ष? मग त्याला काही किंमत नाही. म्हणून तिथे प्रवचन 4 दिले. पंचम कालमध्ये साधूला, आपल्याला सोडून द्या, साधूला सुद्धा सांगितलं की चक्षु 4 प्रकारचे चक्षु आहेत. डोळे किती प्रकारचे? 4 प्रकारचे. कुठे कुठे असतात 4 प्रकारचे डोळे? एक पहिले सांगले चर्मचक्षु. सर्व संसारी जीवाला चर्मचक्षु आहे. देवांना अवधी चक्षु आहे. केवली भगवंताला केवलज्ञान चक्षु आहे. आणि हे श्रवण पंचम काळामध्ये आगम चक्षु साहू. आगम काय सांगतं ते बघ, ते निर्णय कर. निश्चय व्यवहारात जेवढे नयाचे भेद प्रभेद आहेत तेवढ्या प्रकारे व्यवस्थिशीर जाणून आपली श्रद्धा दृढ कर. जे आज पंचम कालामध्ये तुम्हाला आगम चक्षुष तुम्हाला कार्यकारी होतं. कारण का? बहिरंगामध्ये जावा, या आचार्याचे साधू त्या आचार्याच्या साधूला भेटत नाही, ते आचार्य या आचार्याला भेटत नाही. संघात एका संघात गावात 2 संघातले साधू असं तर भेटत नाही, बोलत नाही. का बरं? मान सोडून तिथे साधू झालो का मान घेऊन साधू झालो? विचित्रता फार. बाहेर जर बघितलं तर आपण आणि की ते ठीक आहे, तिथं मध्यप्रदेश उत्तर MP ला जावा, विचित्रता एवढी दिसते. एक ठिकाणी तर एक आचार्याच्या भक्तांनी मूर्ती तयार केली, पंचकर्णिका आहे. दुसऱ्या आचार्याचे साधू तिथे गेले पंचकर्णिक करायला. एक आचार्याच्या शिष्याने बनवलं, दुसऱ्या आचार्याचे शिष्य तिथे गेले. आता हे पण गेले, ते पण पोचले. त्यांनी म्हणलं आम्ही करतोय म्हणून मी करतो. इंचीने मारामारी चाललेली आहे. विचित्रता एवढे बाहेरतून बघू नका. म्हणून एक जिनवाणीच्या जवळ राहावं, ज्यांचं जे आहे ते चालू दे. म्हणजे आज संघसुद्धा, साधूसुद्धा, आरिकासुद्धा, शुल्लिका कोणाला भेटायला बोलायला तयार नाही. आमचे आचार्य आमचे गुरु सांगितले ते सत्य, बस. हे शास्त्र बाजूला राहिलं. म्हणून काय सांगितलं? आगम चक्षु साधू. मग साधू लोकांना जर आगम सांगितलं तर आपल्याला सुद्धा आगम चक्षु आहे. वाचा, अध्ययन करा, अनेक प्रकारच्या नयाचं ज्ञान करा. मग अनेक प्रकारचं नयाचं ज्ञान करत असताना समोरला व्यक्ती खोटं जरी सांगत असेल, आपण आपल्या अपेक्षेने नाही लावून आपण तिथे सम्यक राहावा.
म्हणून सांगितलं बाबा आज कुठेही जाण्यापेक्षा जावा, सर्व ठिकाणी जावा, ऐका, शिका, वाचा. ऐकण्याला, जाण्याला, शिकण्याला कुठेही बंदी नाही, पण निर्णय आपला पाहिजे. अक्कलंकाचार्य कुठे गेलते प्रदीप? अक्कलंकाचार्य कुठे गेलते शिकायला? बौद्धापाशी गेलते की नाही? बौद्धाच्या मठामध्ये शिकायला गेले. केव्हा गेले बौद्धाच्या शिकायला? जैनाच्या गुरुपाशी शिकले, ज्ञान झालं, श्रद्धा झाली, ब्रह्मचर्य होते, चारित्र्य होतं. मग आता माहिती बौद्धाचं तत्वज्ञान पण सांगितलं होतं आचार्याने. तरीसुद्धा मला तिथे जाऊन बघायचं आहे. तुम्ही सांगितलं, पण त्यांचे आचार्य गुरु असं सांगतेत का? तिथे गेले तेव्हा इथलं ज्ञान, श्रद्धा दृढ ठेवून मग तुम्ही कुठेही जावा दुनियामध्ये. मग तिथे गेले, बदलले का? नाही. मग त्या काळाला तिथे त्यांचे गुरु शिकवत होते, जीव आहे, जीव नाही. मग शिष्याने प्रश्न विचारला, तुम्ही जीव आहे पण म्हणता, जीव नाही पण म्हणता, कसं काय? मग त्या गुरुना अनेकांत पद्धतीने शाबास. मग ते म्हणले मी नंतर सांगतो. उत्तर आलं नाही. नंतर सांगतो आणि बाहेर निघून गेले. मग तेवढं आठवलं की शाद पद लावलं. शाद जीव आणि शाद जीव नाही. मग ते परत आले. ते कोण लावले? सगळेजण गाव. मग हे शाद पद जैनामध्ये आहे, अन्य कोणापासून पण नाही. मग शात जीव आहे, शात जीव नाही. मग हे परस्पर विरोध अर्थ विरोध आहे का? शात माझा जीव माझ्या रूपाने जीव आहे आणि शात जीव नाही, म्हणजे माझा जीव अन्य रूपाने नाही. मग इथे सप्तभंगीच्या माध्यमातून मग असे तुम्ही अक्कलंकून जगामध्ये कुठेही जावा, आपली श्रद्धा एका ठिकाणी दृढ बांधून ज्ञानाची गाठ ठेवून जगामध्ये कुठेही जावा तर तुम्ही कधीही चलायमान होणार नाही. तर काय होतं? गंगागाई गंगादास, जमुनागाई जमुनादास. अशा जीवाला जीवनामध्ये, पुढच्या जीवनामध्ये, या जीवनामध्ये सुद्धा त्याला काही लाभ होणार नाही. एक. आणि दुसरी गोष्ट, जेवढे काही ज्ञानी लोक असतील, ब्रह्मचारी, लघ्यवाले, माताजी महाराज शिल्लक, आणि प्रत्येकापाशी काही ना काही घेण्यासाठी आपल्याला असतं. सर्वतर नसतं असं नाही. काही ना काही गोष्टी असतात. जे तुम्हाला योग्य वाटतं घेऊन टाका, नको वाटतं तिथे राहू दे ना. कोण म्हणणार का आपल्याला घेऊन जा? आमचं लग्नाला गेलो, कार्यक्रमला, भोजनाला, आणि 50 प्रकारचे अन्न करून ठेवलं. तुम्हाला सगळं खायचंच आहे का प्रदीप? तुम्हाला जे आवडतं, तुमच्या शेत आवडतं तेवढं खाऊन निघा की, बाकी राहू दे की. बाकी खाणारे लोक पुष्कळ आहेत ना. मग तसं आपल्याला अनेक ठिकाणी जावं, अनेक लोकांचे भेटा, अनेकाचे प्रवचन ऐका, पुस्तकं वाचा, पण नको म्हणत नाही. पण जेवढे काही सत्य वाटेल असेल तेवढं ग्रहण करा, बाकीचं त्यांच्यापाशी त्यांना राहू दे. आणि दुसऱ्याच्या खोट्या विचारामुळे आपलं सम्यक दर्शन बिघडणार नाही आणि आपल्या खोट्या विचाराने दुसऱ्याला सम्यक दर्शन होणार नाही. मग आपले विचार आपण आपल्यासाठी ठेवून या जगात निघा तर कार्याची उत्पत्ती होते. म्हणून त्यासाठी शुद्ध आत्म्याचं जे स्वरूप आहे परमात्मा, तोच ग्रहण करण्यायोग्य आहे. म्हणजे आपला स्वतःचा शुद्ध आत्मा तो कसा आहे? ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. आपल्या कारण परमात्म्याला सोडून पंचपरमेष्ठीचा कारण परमात्मा ध्यानासाठी उपादेय नाही. व्यवहारण्याने ते परमात्मा उपादेय आहे, पण निश्चयण्याने माझा कारण परमात्माच उपादेय आहे. यालाच काय म्हणायचं? भावार्थ.
शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ हे सांगितलं. पुढे मोक्ष का मूल कारण जो रत्नत्रय है वो मैंने निश्चय व्यवहार 2 प्रकार से कहा है. मोक्ष मार्गाचं कारण काय आहे? रत्नत्रय आहे. जिथे रत्नत्रय आहे तिथे मोक्ष मार्ग आहे. जिथे मोक्ष मार्ग आहे तिथे रत्नत्रय निमाणे असणार. जसं जिथे अग्नी आहे तिथे उष्णता आहे, जिथे उष्णता आहे तिथे अग्नी निमाणे असणारच आहे. मग जसं मोक्ष मार्गाचं मूळ कारण, मोक्ष याचा अर्थ काय होतो प्रदीप? मोक्ष कशाला म्हणायचं? 8 कर्माचा नाश होणे याला मोक्ष म्हणतात. सर्व कर्मक्षयाचा नाश झाल्यामुळे मोक्ष झाला. हे उमास्वामींनी सांगितलेलं आहे. खोटं आहे का? सत्य आहे. मग 8 कर्माचा नाश झाल्यामुळे मोक्ष होतो. 4थ्या शुक्ल ध्यानाचा अभाव झाल्यामुळे मोक्ष होतो. ही सगळी कारणं शास्त्रामध्ये दिलेली आहेत. ते सगळं कथन सत्य आहे, खोटं नाही कोणतं. पण हे सगळे कसे आहेत? व्यवहार आणि कारणं आहेत मोक्षाचे. मग मोक्षाचं स्वरूप का सांगितलं? जसं कारणाचा स्वभाव आहे, कारणाचा जसा स्वभाव शुद्ध आहे तसं कार्यामध्ये शुद्धता प्राप्त होणे येतं ना मोक्ष. कारणाचा स्वभाव जसा शुद्ध आहे तसंच कार्यामध्ये पूर्णता प्राप्त होणे येतं ना मोक्ष आहे. मग कारणाचा स्वभाव आणि कार्याचा स्वभाव एक द्रव्यामध्ये असणार आहे. कर्माचा नाश आधी सगळे 2 द्रव्य व्यवहारण्याने आहे. मग कारण द्रव्य, कारण गुण, कारण पर्याय हे कसे आहे? शुद्ध आहेत. मग जसं कारण द्रव्य, कारण गुण शुद्ध आहे तशीच कार्य पर्यायाने पूर्ण शुद्धता उत्पन्न होणे त्याचं नाव मोक्ष आहे. ही एक द्रव्यामध्ये कारणासारखी कार्याची उत्पत्ती होणे याचं नाव मोक्ष आहे. आणि ती एक द्रव्यामध्ये आहे. मोक्ष मार्ग आणि रत्नत्रय किती द्रव्यामध्ये आहे? 2 द्रव्य का 1 द्रव्य? 1 द्रव्यामध्ये. तुम्ही घरनं निघाला प्रदीप आणि मंदिरमध्ये पोचला, 2 आहे का 1 आहात? जो रस्त्यावरती होता तोच मी मंदिरमध्ये पोचलो. मग जो मोक्ष मार्गस्थ होता, रत्नत्रय प्राप्त केले, तोच मोक्षाला पोचला. म्हणजे मोक्ष, पहिले मोक्षाची कल्पना करा. मोक्ष 2 प्रकारचा. मोक्ष 2 प्रकारचा. एक कारणरूप मोक्ष आणि एक कार्यरूप मोक्ष. एक कारणरूप मोक्ष आणि एक कार्यरूप मोक्ष, 2 प्रकारचा. पाण्यामध्ये माती घालून पाणी हलवलं, पाणी कसं आहे? गढूळ आहे. पाणी गढूळ आहे कुणीकडून? मातीकडून पाहिलं तळाला पाणी गढूळ आहे. तोच ग्लास थोड्या वेळ ठेवला, 1-2 तास, माती काय झाली? वरती काय झालं? माती खाली दबल्यामुळे पाणी वरती शुद्ध आहे. मग त्याच गलासातलं पाणी दुसऱ्या गलासात सावकाश घेतला, थोडीशी काडी या पाण्यात आली. मग आता कसं आहे? शुद्धी जास्त आहे आणि अशुद्धी कमी आहे. मग 2 तासानंतर ती काडी जी होती वल्लीहून खाली बसली. मग त्याचं पाणी परत दुसऱ्या गलासामध्ये पूर्ण शुद्ध केलं. मग आता हे पाणी शुद्ध काय झालं? पर्याय म्हणजे काय? द्रव्याचा स्वभाव पूर्ण शुद्ध झालं. हे कार्याची शुद्धता का कारणाची शुद्धता आहे? बस. मग कार्यामध्ये शुद्धता का आली?
मातीचा सद्भाव सुद्धा पाण्याचा कारण स्वभाव शुद्ध होता, म्हणून कार्यामध्ये शुद्धता येते. जी सिद्धांत झाला, व्यवहारण्याने मातीचा अभाव झाला, शुद्धता ही आहे, पण ती पर्यायातली कार्याची शुद्धची चर्चा आहे. आणि मातीच्या संयोगामध्ये पाण्याचा स्वभाव कसा आहे तिथे, मात्र तिथे संयोग असताना सुद्धा तिथे असंयोगी स्वभावाला पाहिलं. माती असताना सुद्धा जलाचा स्वभाव कारण रूपाने शुद्ध आहे, म्हणून कार्यामध्ये शुद्धता प्राप्त झाली. तसं मोक्ष पण दोन प्रकारचा, कारण मोक्ष आणि कार्यमोक्ष. कार्यमोक्ष 13व्या 14व्या गुणस्थानात प्रगट होतो. कार्यमोक्ष 13 आणि 14, 4 घाती कर्माचा अभाव झाला तर अनंत चतुष्टय प्रगट झाले, ते कार्यमोक्ष 13व्या गुणस्थानात. 4 आघाती कर्माचा अभाव झाला, सिद्धामध्ये पूर्ण मोक्ष, 1-2 मोक्ष. मग इथे कर्माच्या अभावाच्या अपेक्षेने मोक्ष सांगितला. मग कारणामध्ये मोक्ष, कार्यामध्ये मोक्ष का झाला, तर आता कारण द्रव्याचा स्वभाव मोक्ष स्वरूप आहे, कारण गुण मोक्ष स्वरूप आहे, कार्य मोक्ष पर्याय आहे. का सांगितलं, कारण द्रव्य मोक्ष स्वरूप आहे, कारण गुण मोक्ष स्वरूप आहे, कारण पर्याय मोक्ष स्वरूप आहे, म्हणून कार्य पर्याय मोक्ष उत्पन्न झाला. म्हणून आपल्यापाशी कारण द्रव्य, कारण गुण आणि कारण पर्याय हे मोक्ष स्वरूप आहे, म्हणून कार्यामध्ये मोक्ष प्रगट झाला. कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये शक्ती किती निमित्त करून आणा तर होत नाही. म्हणून आचार्य काय सांगतात, समजा स्त्रीचे 2 भेद केले, एक पुरुष संयोग होऊन पतीचा संयोग होऊन संतती उत्पन्न होते, आणि एकाला पती संयोग होऊन सुद्धा पुत्र उत्पत्ती होत नाही. मग का सांगणार, मग एकामध्ये उत्पत्ती झाली नाही संततीने, एकाला संतती झाली. का, तर कारणामध्येच संतती उत्पन्न होण्याच्या शक्तीचा अभाव आहे, म्हणून कार्यामध्ये संतती झाली नाही. आणि ज्याच्यामध्ये कारणामध्ये संतती उत्पन्न होण्याची शक्ती होती, म्हणून कार्यामध्ये तिथे शक्ती आली. याचाच अर्थ काय झाला, कारणामध्ये शक्ती असेल तर कार्यामध्ये प्रगट होते, कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये शक्ती प्रगट होत नाही. एक सिद्धांत. मग तसं कारण द्रव्य गुण कारण पर्याय मोक्ष स्वरूप आहे, म्हणून पर्यायामध्ये कार्यमोक्ष प्रगट होणार आहे. म्हणून काय सांगितलं, होना है, काय सांगितलं, होना है इससे है ते बडा है. म्हणजे काय ना, मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, होणं आहे, मी मोक्ष स्वरूपच आहे, हा मोठा आहे. मग याच्याकडे लक्ष द्या, मोक्ष स्वरूप आत्म्याकडे लक्ष द्या, तर पहिल्यांदा दृष्टी मोक्ष होतो, सम्यक दर्शन. मग ज्याला दृष्टी मोक्ष होतो त्याला 14व्या गुणस्थानामध्ये कर्ममोक्ष अवस्था प्राप्त होते. जी मोक्ष स्वरूप आत्म्याला लक्ष केल्यामुळे सम्यक दर्शन मार्गाची प्राप्ती होणार आहे. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, तिन्हीने मोक्ष का सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाने मोक्ष, तिन्हीने मोक्ष. तुम्ही जगात बाहेर जावा, तिथून जगात बाहेर जावा, दोन्हीच मोक्ष मार्ग आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान. चारित्र्य नाही, 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य नाही, त्याला दोन्हीच मोक्ष मार्ग आहे. मुनीला 3 मोक्ष मार्ग आहे, शिल्लक आले त्याला 3 मोक्ष मार्ग आहे.
उमास्वामी खरे का सांगणारे व्यक्ती खरा. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. मग काय झालं? संयमाला चारित्र मानून बसले. नाही घोटाळा. मग चौथ्या गुणस्थानामध्ये चारित्र नाही म्हणतात. चारित्र नाही का संयम नाही प्रदीप? चारित्र नाही त्रास नाही. म्हणजे अनंतानुबंधी जी कषाय आहे ती अनंतानुबंधी जनित कषाय चारित्राचा पण घात करते आणि श्रद्धेचा पण घात करते. द्विघाती. मग सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर सम्यक दृष्टी जीवाला चौथ्या, पाचव्या, सातव्या गुणस्थानावरती जीवाला अनंतानुबंधी कषाय गेले की नाही. मग अनंतानुबंधी जनित कषायाच्या अभावामध्ये त्याला काढणार पाषाण रेखा जनित रागादीचा अभाव. का सांगितलं? पाषाण जनित रागादीचा अभाव. देशनाचं लिहिले समीचारामध्ये चौथ्या गुणस्थानावरती अवृत्ती सम्यक दृष्टीला अनंतानुबंधी जनित क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व सम्यक, मिथ्यात्व सम्यक प्रकृती जनित रागादीचा अभाव सांगितला. रागादीचा सद्भाव म्हटलं नाही. मग रागादीचा एक कशाच्या चौकडीचा अभाव आहे. तर तिथे चौथ्या गुणस्थानापासून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र तिन्ही मोक्ष मार्ग आहे. पण बहिरंगामध्ये संयम नाही. पण संयम नाही म्हणून चारित्र नाही म्हटलं तर मग काय म्हणजे आचार्यांच्या वचनाला दोष येईल. मग यथाशक्ती ते म्हणते चारित्र नाही, त्याला संयम नाही स्वीकार करा. पण अनंतानुबंधी कषाय गेली तर त्या एक कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये तिथे सम्यक चारित्राचा सद्भाव आहे. म्हणून चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र तिन्ही आहेत म्हणून मोक्ष मार्ग आहे. दोन्ही कधी मोक्ष मार्ग होत नाही. मग असा आपला जो प्रभाव आहे रत्नत्रयाचा, त्याला या ठिकाणी मी दोन्ही प्रकारे रत्नत्रयाचं कथन करणार आहे. हो. स्वयं एक अनादि अनंत मोक्ष स्वरूप आहे. निर्मल केवल ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप आहे. नित्य निरंजन स्वरूप आहे. लोकालोक प्रकाशकत्व अनंत केवल ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप आहे. आदि मध्य अंताने रहित आहे. जन्म मरणाने रहित आहे. नित्य उपयोग मात्र शुद्ध उपयोग स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. निर्मल केवल दर्शन ज्योती मात्र निज शुद्धात्म द्रव्य आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो
काम